कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला मारले जोडे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाले। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपच्या वतीनं आंदोलन पुकारले। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं असून कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला आहे। तसंच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारले आहेत। खरं तर देशभर संविधान धोक्यात आहे असे सर्व विरोधी पक्ष ओरडत होते। आता त्यांची दातकी बसली का काय? कारण कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं पाप केलं, परंतु यावर विरोधी पक्ष चकार बोलायला शब्द तयार नाही आहे। म्हणून आमची अशी मागणी आहे की केवळ माफी मागून चालणार नाही, तर अशा या नतद्रष्ट व्यक्तीला, स्टंटबाजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब अटक झाली पाहिजे। कारण खरं तर भारतीय जनता पार्टीनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला। त्यांना 1990च्या दरम्यान खऱ्या अर्थानं त्यांना भारतरत्न दिलं। याबरोबरच हिंदू मिलचा विस्तार आत्ताच्या काळात सुरू आहे। याबरोबर लंडनमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्याचं म्युझियममध्ये रूपांतर करण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलं। म्हणून आमची अशी मागणी आहे, अशा या विकृत मनोवृत्तीला ठेचल्याशिवाय या शहाणपणा येणार नाही। त्वरित केवळ गुन्हे दाखल करून आणि त्यांनी माफी मागे करून ही देशातील जनता शांत बसणार नाही, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज काय आंदोलन केलेलं आहे? काय आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे आहेत, या ठिकाणी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम प्रयत्न आव्हाडाने केला। म्हणूनच आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही दुग्धाभिषेक केला आणि त्यांना वंदन केलं। आणि पुन्हा एकदा आम्ही सरकारकडे मागणी करतो, अशा या विकृत मनोवृत्तीच्या स्टंटबाजी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ताबडतोब अटक झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी कोल्हापूर।